नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे जेवणाची लज्जत वाढवणारा आणि कुठल्याही भाजीची चव वाढवणारा सुवासिक आणि स्वादिष्ट असा गरम मसाला. तर बाजारच्या मसाल्यापेक्षा देखील अगदी सुवासिक आणि स्वादिष्ट असा हा मसाला होतो. जर तुम्ही फक्त हा एक गरम मसाला बनवला तर इतर कुठल्याही मसाल्यांची तुम्हाला फारशी आवश्यकता पडणार नाही. कारण हा मसाला आपण सर्व भाज्यांसाठी वापरू शकतो. पनीरच्या भाज्या असो, छोले किंवा मसाले भात, पुलाव, बिर्याणी अशा सर्व प्रकारच्या पदार्थामध्ये अगदी पाव चमचा जरी हा मसाला घातला, त्या पदार्थाची चव अगदी द्विगुणित होते. तर हा गरम मसाला बनवताना इथे मी जे खडे मसाले घेतले आहेत त्याचे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे. कारण या प्रमाणात आपण गरम मसाला बनवला तर बाजारच्या मसाल्यापेक्षा देखील तो अगदी भारी होतो. तर हा गरम मसाला बनवताना मी हे सर्व खडे मसाले फार विचारपूर्वक घेतलेले आहेत. कारण काही खड्या मसाल्यांमध्ये अगदी चरचरीतपणा किंवा तिखटपणा फार असतो, तर काही मसाले थोडेसे गोडसर असतात, तर काही मसाले अगदी सुवासिक असतात. या सर्व खडे मसाल्यांचे प्रमाण अगदी योग्य जुळून आले तरच आपला हा गरम मसाला अगदी स्वादिष्ट आणि सुवासिक होतो आणि त्याचा रंग आणि स्वाद अगदी शेवटपर्यंत देखील जशाला तसाच राहतो. तर गरम मसाला बनवायला फारसा असा वेळ लागत नाही, परंतु हे सर्व खडे मसाले अगदी योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. त्यासाठी आपल्याला खूप विचार करून हे मसाल्यांचे प्रमाण ठरवावे लागते. तसेच काही मसाले हे अगदी हलके फुलके असतात, जे पटकन भाजले जातात, तर काही मसाले फारसे असे टणक किंवा टप म्हणू शकतो अशा प्रकारचे असतात आणि त्यांना भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. तर हे सर्व खडे मसाले अगदी योग्य प्रमाणात भाजणे आणि त्यांचे प्रमाण ठरवणे हे देखील महत्त्वाचे आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गरम मसाला बनवण्याची अगदी बारीक सारीक टिप्ससह ही रेसिपी शेअर करत आहे. चला मग लगेच सुरुवात करूया. तर गरम मसाला लागण्यासाठी इथे हे सर्व प्रकारचे खडे मसाले मी घेतले आहेत. तर आता ह्या खडे मसाल्यांचे प्रमाण आपण पाहूयात. तर एका मध्यम आकाराच्या वाटीने इथे मी 1 वाटी धने घेतले आहेत. सेम त्याच वाटीने अर्धी वाटी जिरे, 3 जावित्री, 4 चक्रफूल, पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1.5 चमचा काळी मिरी, त्याच चमच्याने 1.5 चमचा लवंगा, 1 चमचा बडीशेप, पाव वाटी दालचिनीचे तुकडे, पाव वाटी दगडफूल मी घेतलेला आहे. साधारण 4 ते 5 इतके दगडफुलाचे फूल आहेत. 5 मोठी वेलची, 1 अख्खा जायफळ, 1.5 चमचा हिरवी वेलची किंवा सुवासिक वेलची देखील म्हणू शकतो, 1 चमचा खसखस, 1.5 चमचा शहाजिरे. तर हे सर्व खडे मसाल्यांसोबतच इथे मी 6 ते 7 इतक्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक 7 ते 8 इतकी तमालपत्राची पाने घेतलेली आहेत. शक्यतो गरम मसाला बनवताना लाल सुक्या मिरच्या अजिबात वापरल्या जात नाहीत, परंतु या मसाल्याला छान असा रंग येण्यासाठी इथे मी या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या फारशा तिखट नाहीत. तर गरम मसाल्यासाठी हे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे. तसेच आता हे खडे मसाले देखील कसे भाजायचे यावर देखील या मसाल्याची गुणवत्ता ठरते. तर आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढई मध्यम स्वरूपात गरम करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. आता सुरुवातीला यामध्ये आपण 1 वाटी धने, अर्धी वाटी जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1.5 चमचे इतके शहाजिरे एकत्रच भाजणार आहोत. तर हे सर्व साहित्य मी इथे कढईमध्ये घातले आणि मंद आचेवरच आता हे भाजून घेते आहे. कलत्याने एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे हे सर्व मसाले छान असे एकसारख्या रंगावर भाजले जातात. तर साधारण 4 ते 4.5 मिनिटे मंद आचेवरच आपल्याला हे धने, जिरे, शहाजिरे आणि बडीशेप भाजून घ्यायचे आहे. तर काही मसाले हे अगदी बारीक आहेत, त्यामुळे ते तळाशी लागू नयेत किंवा करपू नयेत, म्हणून अशा प्रकारे कलत्याने एकसारखे हलवत राहायचे आहे. तर हे मसाले चांगले भाजत आले की याचा छान असा सुगंध दरवळू लागतो. तर साधारण 4 मिनिटेच हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तेही मंद आचेवरच. आता हाताने अगदी सहजपणे आपण हे मसाला किंवा जे खडे मसाले घातले आहेत ते धरू शकतो इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. यापेक्षा जास्त ते भाजून घ्यायचे नाहीत, अन्यथा मसाल्याची चव देखील थोडीशी बदलू शकते. तर हे मसाले अगदी फारसे हलके फुलके किंवा अगदी टप नाहीत, अगदी मध्यम स्वरूपाचे हे मसाले होते. तर आता हे मसाले छान असे भाजले गेले आहेत, ते काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये पाव वाटी इतकी दालचिनी, 4 चक्रफूल. तर दालचिनी आणि हे जे चक्रफूल आहे ते फार असे सुवासिक मसाल्याचे आहेत.
त्यामुळेच या मसाल्याला छान असा सुगंधितपणा येतो. तर आता यासोबतच 1.5 चमचा काळी मिरी, 1.5 चमचा लवंगा घालायच्या. लवंग आणि काळी मिरी आहेत त्यामुळेच या मसाल्याला तिखटपणा आणि चरचरीतपणा येतो. आता यामध्येच 1.5 चमचा इतकी हिरवी वेलची, 5 मोठी वेलची आणि जो आपण एक अख्खा जायफळ घेतला होता तो थोडासा मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतला आहे. तर या दोन्ही प्रकारच्या वेलची आणि जायफळ आहे त्यामुळे हा मसाला अगदी स्वादिष्ट असा तयार होतो. तर हे जे सर्व खडे मसाले आता आपण कढईमध्ये घातले आहेत ते थोडेसे टफ स्वरूपाचे आहेत म्हणजेच कडक आहेत. तर हे भाजण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो. आणि आता हे मसाले आपण कढईमध्ये अशा प्रकारे भाजून घेत आहोत. तर साधारण 1-2 सेकंद अधूनमधून थांबत कलत्याने एकसारखे हलवत आपण हे खडे मसाले चांगले भाजून घेणार आहोत. तर हे खडे मसाले भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. साधारण 5 मिनिटे अगदी मंद आचेवरच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर गरम मसाल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे हे सर्व खडे मसाले आहेत. त्यामुळे ते अगदी योग्य पद्धतीनेच आणि योग्य प्रमाणातच भाजावे लागतात. तर फार असे जळेपर्यंत आपल्याला ते भाजायचे नाहीत. तर हाताने देखील अगदी हे सर्व खडे मसाले आपण धरू शकतो इतपत छान असे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. ज्यावेळी या सर्व खड्या मसाल्यांचा सुवास घरभर दरवळू लागला की ते छान भाजले आहेत असे समजायचे आणि लगेचच काढून घ्यायचे. याचा रंग देखील आपल्याला फारसा बदलू द्यायचा नाही. तर आता हे सर्व खडे मसाले भाजले की लगेचच ते मी काढून घेतले आहेत. आता याच कढईमध्ये मी 7-8 तमालपत्राचे छोट्या आकारात काप करून घेतलेले आहेत ते घालते आहे. आणि 7-8 हिरव्या मिरच्या, 3 जावित्री आणि पाववाटी इतके साधारण 4-5 इतके दगडफूल आहेत ते घालते आहे. तर आता कढईमध्ये घातलेले हे सर्व प्रकारचे जे मसाले आहेत त्याला छान असा सुगंध येतो आणि यामुळेच या गरम मसाल्याची चव देखील वाढते. तर अगदी हलक्या फुलक्या स्वरूपाचे हे मसाले आहेत त्यामुळे फक्त 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि 1 ते 1.5 मिनिटातच लगेच हे भाजले जातात, काढून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा आणि कढई गरम आहे त्यामध्येच आपल्याला 1 चमचा खसखस आणि 2 चमचे मीठ घालायचे आहे. तर खसखस हलकीशी गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपल्याला हे खसखस आणि मीठ एकत्रच भाजून घ्यायचे आहे. तर खसखशीमुळे देखील या गरम मसाल्याची चव आणि गुणवत्ता वाढते आणि मिठामुळे हा गरम मसाला जास्त काळ टिकण्यास मदत होते. शिवाय त्याला चव देखील अगदी छान येते. मीठ भाजण्याचे कारण हेच आहे की मिठामध्ये असलेले मॉइश्चर देखील पूर्णपणे निघून जायला हवे. तर खसखस हलकीशी गुलाबीसर रंगावर येईपर्यंत मिठामधील मॉइश्चर देखील पूर्णपणे निघून जाते आणि ते देखील अगदी हलके फुलके होते. आता लगेचच ते गरम मसाला काढून घेतलेल्या या सर्व ताटामध्ये काढून घ्यायचे. आता हे सर्व मसाले जे आहेत ते छान असे भाजले आहेत आणि याचा सुवास देखील आता घरभर दरवळू लागलेला आहे. तर हे सर्व मसाले आता हाताने अशा प्रकारे आपण एकत्र करून घेऊयात. आणि यामध्ये जे काही टफ किंवा कडक स्वरूपाचे मसाले आहेत ते हाताने अशा प्रकारे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे मिक्सरमधून वाटणे सोयीस्कर होईल किंवा मिक्सरच्या पात्यांना काही खराब होण्याची शक्यता देखील राहत नाही. तर इथे मी जे कडक स्वरूपाचे मसाले म्हणजे दालचिनी, दगडफूल किंवा चक्रफूल आहे ते अशा प्रकारे मी हाताने बारीक करून घेते आहे. आता सर्व भाजून घेतलेले मसाले छान असे एकत्र करून घेतले आहेत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले खडे मसाले घालूयात. तर एका मोठ्या चमच्याने इथे मी 4 ते 5 मोठे चमचे इतके खडे मसाले घालते आहे. आता यामध्ये पाव चमचे इतकी हळद घालायची. हळदीमुळे या मसाल्याला टिकण्यास मदत होते. कारण हळदीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच रंग आणि चव देखील छान येते. तर मिक्सरमधून आता घातलेले हे खडे मसाले अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे हा मसाला आता तयार झालेला आहे. रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे. तर इथे मी चमच्याने हलवत तुम्हाला हा गरम मसाला दाखवते आहे. तर आता हा गरम मसाला थोडासा ओबडधोबड देखील स्वरूपात वाटला जाऊ शकतो आणि तो अगदी मार्केटसारखा व्हावा यासाठी आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे. तर एका चाळणीतून मी अशा प्रकारे चमच्याने हलवत तो चाळून घेते आहे. तर अशा प्रकारचा थोडासा मोठ्या स्वरूपाचा चोथा या चाळणीवरती राहिलेला आहे. तर हा चोथा देखील आपण पुढच्या बॅचमध्ये चाळून घेणार आहोत. तर चाळणीतून हा चाळून घेतलेला जो गरम मसाला आहे तो पहा अगदी बाजारच्या मसाल्यापेक्षा देखील अगदी छान असा दिसत आहे आणि याचा सुवास तर काय अगदी घरभर दरवळत आहे.
तर बाकीचे जे राहिलेले खडे मसाले होते ते देखील मी मिक्सरमधून फिरवून घेतले आणि चाळणीवर जो चोथा होता तो देखील मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतला आणि तो देखील अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे. तर आता सर्व गरम मसाला चाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याचा थोडासा चाळ उरलेला आहे, जो अजिबात आता मिक्सरमधून वाटला जाऊ शकत नाही. परंतु हा मसाल्याचा चाळ आपल्याला टाकून देणे देखील परवडण्यासारखे नाही. तर आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा उरलेला चाळ मी घातला आहे. यामध्ये 1 चमचा मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहे. तर ते पूर्वीपेक्षा बारीक झालेले आहे. परंतु आता हा शेवटी उरलेला चाळ जो मिक्सरमधून वाटला आहे तो मी या गरम मसाल्यामध्ये मिक्स करणार नाही. तर तो मी मसाला डब्यामधील एका वाटीमध्ये काढून तो वरचेवर भाजीसाठी वापरणार आहे. तर आता आपण गरम मसाला बनवला होता तो चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, कारण आपण 2 बॅचमध्ये हा मसाला वाटून घेतलेला होता. तर इथे आपला घरच्या घरी बाजारपेक्षा देखील अतिशय भारी असा गरम मसाला तयार झालेला आहे. तर तयार झालेला हा गरम मसाला थंड झाल्यानंतर एका हवाबंद अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि वरचेवर वापरण्यासाठी एका छोट्याशा मसाल्याच्या वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा भरणीमध्ये देखील तुम्ही तो काढून ठेवू शकता. तर अगदी परफेक्ट चवीचा बाजारच्या मसाल्यांपेक्षा देखील अगदी भारी असा गरम मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाजीमध्ये घालू शकता. तसेच बिर्याणी, पुलाव, छोले किंवा पनीरच्या सर्व भाज्यामध्ये देखील तुम्ही हा घालू शकता. तर असा हा स्वादिष्ट सुगंधित गरम मसाला एकदा नक्की करून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.